आम्ही 4th डे आहे ना आज 4th डे आहे आणि टायगर किंगडमला आलो. आता बघू आत गेल्यावर. आम्ही टायगर किंगडमला आलो आहे आणि तिकीटमध्ये टायगर सोबतचे फोटो आणि व्हिडिओ अलाउड आहेत. आणि आता आम्ही टायगर किंगडम चाललो आहे. आई शपथ मला एवढी भीती वाटते टायगर बघून. मग तिकीट्स आहेत दोघांचे. वाघासोबत फोटो काढणार आहे आणि ते पण डिपेंड आहे वाघाच्या मूडवर की वाघ देणार का फोटो. वाघाच्या मूडवर डिपेंड आहे. बापरे एवढा मोठा वाघ आहे ना इथं की. कुठून जायचंय? आम्ही चुकीच्या ठिकाणावर एंट्री केली. हा वाघ किती मोठा आहे. कसा झोपलाय बघा गोंडस. श्री राहू दे तिकीट, मला नाही जायचं अजून प्लीज. हा काढायचे ना मीडियम साईज. चल ना खाली जाऊयात. काय बघूया अजून. सॉरी इथं काही छोटावाला आहे का? हा इथे बेबी टायगर आहे. ओ माय गॉड मला खूप भीती वाटते. मला असं वाटते की राहू दे तिकीट गेलं तर गेलं. हे टायगर किंगडम आहे. आमच्या पॅकेजमध्ये इथलं तिकीट इन्क्लूड होतं. इथे आपण म्हणजे 10 मिनिट्स वाघासोबत इनसाइड द केज आपण हे करू शकतो, टाइम घालू शकतो. बघा आम्ही बोलतोय तर हा कसा इकडं बघितला. आता काय वाघ आहे हे काहीतरी 1500 बात आहे ना. तिकीट वेगवेगळं आहे म्हणजे जसा वाघाची साईज आहे ना त्यानुसार तिकीट आहे. आत्ता बेबी टायगर म्हणजे अवेलेबल नाही आहे. आमच्या तिकीटमध्ये मीडियम साईज टायगरसोबत फोटो आहे काढायचा. पण मी इतकी घाबरले नाही बघूनच लांबून. मी रडीन असं मला वाटायला लागले. श्री हो इथं छोटा टायगर. होई शपथ कसले डोळे त्याचे. आता आम्ही फोटो काढायला जाणार आहे. इथे तुम्ही तुमचा कॅमेरा पण घेऊ शकता आणि त्यांची पण सर्विस आहे. त्यांची सर्विस फारच एक्सपेन्सिव्ह आहे. हा फोटोसाठी पण एक्स्ट्रा पेमेंट आहे आणि ते ट्रान्सफर करून घेण्यासाठी पण एक्स्ट्रा वेगळं पेमेंट आहे. सो बघू आता. इथे लेपर्ड आहे. लेपर्ड ओ माय गॉड. ओ माय गॉड आम्ही इथे टायगर किंगडमला आलोय आणि अशी भीती वाटते ना मला. आता आम्हाला 10 मिनिटं पाठीमागं पण बसलंय. आम्हाला जायचं रोडवर आहे आणि हे काय नाही टच बोलतात पण इतकी भीती वाटते. बापरे मी फर्स्ट टाइम एवढं कसं तरी एक्सपिरियन्स. कसं स्पेशल टायगर कुठला सांगते. व्हाईट टायगर जो दिसतच नाहीये डोळ्याने इतकं. मी दाखवते एक झूम करून. हा इथं बॅक साईडला आहे व्हाईट टायगर. पण आम्ही स्वतः नाही घेतलं पॅकेज. आम्हाला इन्क्लूड होतं त्यातच आम्ही टायगरसोबत फोटो काढतो. आणि श्री म्हणत जेव्हा हात लावू शकत होतो मागं पण मला इतकी भीती वाटत होती म्हणजे मला समजतच नव्हतं काय सुरू आहे आपल्यासोबत. आणि एक मी होते आणि टायगर उठला आणि फिरला. डेंजर होतं ना. मी तिथंच मागवते तो टायगर डायरेक्ट असं उठून इकडं. पण मला तर वाटलं आता काय गेली मी आता इथंच आहे लास्ट माझं. मी तर पहिला आतच जायला नको म्हणत होते. म्हणजे तिकीट आम्ही सगळं काढले पण मला आत जायला इतकी भीती वाटत होती ना. पण ते आहेत खूप कोऑपरेटिव्ह आहे तिथली सगळी लोक. आणि टायगर पण कोऑपरेटिव्ह होता. बाबा तो कोऑपरेटिव्ह पाहिजे होता. कंट्रोल करायचं म्हणलं तर थोडासा. हेच टायगर आहेत मला वाटतं. लोकच टायगर आहेत. तो टायगर सारखा राहिलंच नाही आहे. सगळे येऊन जाऊन त्याला मारतात काय हात लावतात काय. पण हीच लोक मला वाटते टायगर आहेत सगळे. ओके बाय. आम्ही व्हिडिओने फोटो टाकतो इथं. बघा ओ माय गॉड. हॅलो
ते बोलतात की जे बिग बुद्धा When you go up there, there are so many. बिग बुद्धा ज्या मार्बल पासून बनलाय तो हा मार्बल आहे. Be careful. I gotta say, hang on to this, it's going through. But don't hit them with this thing. आम्ही आता बिग बुद्धा स्टॅच्यू बघायला गेलोय आणि तिथे शॉर्ट्स नाही झालं आणि मी शॉर्ट घातले त्यामुळे मला हे त्यांनी हे घातले. प्लीज शो. You should go straight maybe about 2 minutes better, and after that you can see the people. गणपती गणपती हे बघा आपला गणपती इथं आहे. आपला नाही सगळ्यांचाच त्यांचा पण गणपती. हा आहे बिग बुद्ध स्टॅच्यू जे बघायसाठी आम्ही इथं आलोय वरती. आम्ही इथे बिग बुद्धा स्टॅच्यू काय टेम्पल कसं स्टॅच्यूला तुम्हाला मागे दिसत असेल एक मिनटं मला मागे दिसत असेल तर तिथे आम्ही आलो आहे. तर हे थोडं हाय म्हणजे हाय डिस्टन्सवर आहे. इथला व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. व्ह्यू आहे इथला. मध्ये आयलँड वगैरे आहे तिथं. हा आयलँड आहे मध्ये. हे हा व्ह्यू आहे. असला मस्त आहे ना असलं वारं मस्त एकदम. ते प्लेनमध्ये बसल्यावर मला कानाला कसं असं झालेलं तसं मला आत्ता झालं आहे. कान असे एकदम पॅक झाल्यासारखे. तर हे आमचं थर्ड डेस्टिनेशन होतं आणि मी आजच्या दिवसातलं थर्ड. सो आम्ही आलो इथं आता शेकलॉंग टेम्पल आणि त्याचं नाव तर काही कळालं नाही नीट. 2-3 टेम्पल आहे. आता हे शेकलॉंग टेम्पल आहे म्हणून सांगितलं आहे बौद्धांचं. आणि इकडं पाठीमागं एक टेम्पल सारखं दिसतंय ना ते विश रूम आहे. म्हणजे आपण आतमध्ये जाऊन तिथे बसून काहीतरी विश मागू शकतो वगैरे असं. कंप्लीट होती असं हां त्यांचं. असं त्यांनी सांगितलं. And not like this, or cut it down. And when it connect everyone, we cannot drink by our finger. Everyone see normally cannot drink by the finger. But for the Thai people, they are so smart. They can drink by with this thing one by one. तिथे 17 फ्लेवर्सचे काजू आहेत. 17 ग्रीन टी. बरं हा कुठला होता रे कॉर्न फ्लेवर. दिस टॉमियम. खाऊन बघ तू. हे नॉनव्हेज पण असू शकतं. ऑल आर व्हेज. बार्बेक्यू. आता इथंच आम्ही नाश्ता करतो. बिग बी फार्म. ते आम्ही हनी बीच्या फॅक्टरी म्हणजे हनीच्या फॅक्टरीमध्ये आलो आहे फार्ममध्ये. किती क्यूट आहे हे. पण मला खूप मधमाशांची भीती वाटते. ओ माय गॉड हे खरे मधमाशे आहेत श्री. टेस्ट तिचं पोळ आहे. हे माउंटन मधून त्यांनी घेतले. माउंटन वरून काढले. 5 वर्ष लागली याला बनवायला असं ते म्हणतात ते. आणि हे माउंटन वरून आणले त्यांनी. ओरिजिनल आहे. सो आता आम्ही आले ओल्ड टाउन सिटीला. ते मँगोचं व्हायरल जे आहे ना ते वाला हे बघा एलिफंट. आम्ही आता ओल्ड टाउन सिटीला आले. ओल्ड टाउन सिटी.
ही मँगो स्मूदी ट्राय केली पण आपल्या इथं नंतर जे मँगो मिळतात ना मोठे वाले जे रसाचे किलोवरती. किलोवरती त्या मँगोची स्मूदी आहे. ह्याची उगीच हाईप करून ठेवले लोकांनी. हे काही म्हणजे मला नाही वाटत हे वर्थ बाईंग आहे. हे 120 बात म्हणजे इंडियन 360 रुपये इन INR आणि हे 120 बात मध्ये बकवास आहे. जास्त हाईप केली आहे लोकांनी. मी एकदा श्रीची रिॲक्शन बघते. काय लागत त्याच्या पुढे आपला हा हापूस आंबा फिक्का आहे. काहीतरी बकवास. मला असं वाटतं की मला असं वाटतं यांना जर किलोचे आंबे हापूस घेतले आंबा ते. घेऊन दिले ना म्हणजे इथं आणून दिलं नाही ना खायला तर हे ते आंब्याचे नशे करतील. नशे अक्षरशः असा आंबा असतो आपला. आणि हे आपल्यानंतर किलोच्या किलोवर आपल्या मिळतात ते आंबे. त्याला फुल लावलं, काठी लावली, आंबा दिला फोन करून झालं. पण नाही ठीक आहे. आता काय आलं एवढं लांब काहीतरी केलं. एवढं घेतलंय व्हिडिओसाठी. प्लीज लाईक करा प्लीज. नाहीतर मला ना या व्हिडिओला जर लाईक नाही केलं ना मला खूप रडायला येईल. कारण की व्हिडिओसाठी केलं आणि त्याला लाईक पण नाही आले, व्ह्यूज पण नाही आले. तर काय करायचं, काय गरज आहे, काय बंद कर.